म्हणजे आता या कार्यक्रमामध्ये मुख्य ज्यांनी पुस्तक लिहिले ते लेखक प्रकाशक डॉक्टर महालक्ष्मी रानडे सर. त्यांना स्वतः या पुस्तकाबद्दल आणि स्वतःबद्दल विस्तृत माहिती सांगितली. पुस्तकाच्या सर्वप्रथम सगळे उपस्थित माझे नातेवाईक मित्रमंडळी माझे कलीग या सगळ्यांचं मी अत्यंत आभारी आहे की आज तुम्ही माझ्या पुस्तकाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रकाशन सोहळ्यासाठी लांबलांबून आपला वेळ देऊन आला त्याबद्दल सगळ्यांचं मी अत्यंत आभारी आहे. आता या पुस्तकाविषयी मला सांगायचं म्हणजे हे पुस्तक का लिहिलं तर मी कारण सांगतो. या विषयावरती सर्वप्रथम 1970 साली ज्यावेळी मी फक्त 15 वर्षाचा होतो तेव्हा ध्यानधारणा मी करत असे. आमच्याच घरात वरती माळ्यावरती पोटमाळ्यावरती मी ध्यानधारणा करत होतो आणि संध्याकाळच्या वेळेला आई मला जेवायला हाक मारत होती, तू खाली ये, जेवण तयार आहे, खाली ये, जेवण तयार आहे. काही मी आलो नाही. एकदा हाक मारली, दोनदा हाक मारली, तिसऱ्यांदा हाक मारली. त्यानंतर माझं ध्यान संपून मी खाली आलो आणि खाली जेव्हा मी आलो त्यावेळेला आई आश्चर्यचकित होऊन माझ्या चेहऱ्याकडे बघत होती. कोणीतरी नवीनच माणूस आला आहे असे माझ्या चेहऱ्याकडे बघत होती आणि अक्षरशः तिला तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि ती म्हणाली, जा जाऊन आरशात जाऊन बघ. आरशात जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा असं मोठं प्रचंड सुवर्णमय आभामंडळ माझ्या पाठीमागे मला स्वतः आरशात क्लिअर दिसत होतं. हे मला पहिल्यांदाच दिसलं आणि ही गोष्ट माझ्या आईला दिसत होती. तर मी बघितलं इट वॉज सरप्रायझिंग. मला जसं दिसत होतं तसं तिला पण दिसत होतं म्हणून तर तिने सांगितलं की आरशात जाऊन बघ म्हणून. ते जवळजवळ अर्धा तासपर्यंत ते तसं होतं. हळूहळू ते फेड होत गेलं पण त्यानंतर जेव्हा जेव्हा मी ध्यान करायचो ते मी प्रत्येक वेळेला आरशात बघायचो पण सुद्धा असं सुवर्णमय आवडं पाठीमागे असतो. त्यामुळे या विषयाची मला आवड निर्माण झाली. मग मी प्रत्येक माणसाचं आवडं बघायला लागलो. बघायचो त्यावर माणसाची काय मेंटॅलिटी आहे, काय विचारसरणी आहे, त्याचं आरोग्य कसं आहे, त्याचं मन कसं आहे, या गोष्टी कळायच्या. बोलून दाखवता येत नाही कारण ही दुनिया मुखवट्याची दुनिया आहे. वरती एक मुखवटा असतो आणि आतमध्ये काही वेगळंच असतं. सगळ्यांशी बोलता येत नाही, सगळ्यांची भांडता येत नाही. प्रत्येक माणसाचं असं बघत गेलो की हजारो लाखो लोकांची आवडं बघत गेलो. माझ्या कामाच्या ठिकाणी, माझ्या कॉलेजमध्ये, माझे मित्रमंडळी, बाहेर रस्त्यावरती ऑब्झर्व मी करत गेलो. मी कोणाला सांगायचं नाही, मी फक्त माझ्यापुरतं ठेवलं. मी म्हटलं काय हा माणूस आहे, आपण ओळखायचं. 1998 साली ज्यावेळी जमशेदपूरला माझं पोस्टिंग झालं प्रमोशन होऊन मॅनेजर म्हणून, तेव्हा आमच्याकडे डॉक्टर विमलाताई सुरी नावाची एक पंजाबी बाई आम्हाला ते आवरा शिकवायचं असं मला कळलं. त्यांना भेटायला गेलो तेव्हा जवळजवळ आमचा काहीच परिचय नव्हता पण जवळजवळ 1.5 तास आम्ही दोघंजण एकमेकांशी बोलत होतो. तर त्यांना आवडत उत्तमरीतीने बघता यायचं आणि त्या सांगायच्या, अनालाइज पण करायचं. तर त्या म्हणाल्या की पुढच्या शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस मी आवडाचं सेशन घेणार आहे, तर तुम्ही तिथे या. आम्ही गेलो. आमच्याबरोबर आणखी 40-41 माणसं होती. आम्ही जवळजवळ 42 माणसं होतो आणि त्यांनी आम्हाला सिस्टमॅटिकली आवडं कसं बघायचं, त्या आवडाचं इम्प्लिकेशन काय आहे, त्याच्यामध्ये रंग कसे दिसतात, रंग केव्हा दिसतात, त्या रंगाचा अर्थ काय, ते कसे बदलतात, हे साऱ्या गोष्टी सारी टेक्निक त्यांनी आम्हाला शिकवली. त्या स्वतः आमच्या ज्या टीचर होत्या त्या परदेशातल्या 2 युनिव्हर्सिट्यांच्या डॉक्टरेट होत्या, PhD होत्या आणि त्या आम्हाला एक बारकावी त्यात सांगायच्या की असा रंग दिसला तर काय असतं, असा रंग दिसला तर काय असतं, असा रंग दिसला तर काय असतं. एवढंच नव्हे तर
ते चाचपून ते हाताने त्याची टेस्ट करून सुद्धा तुमच्या शरीरात काय आजार आहे का कसं दोष आहे का ते लगेच कळतं. आम्हाला जेव्हा त्याची शिकवायला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या दिवशी योगिनी सिंग नावाची एक बाई आली. योगिनी सिंग ती आमच्या मॅडमची शिष्या होती. तिने आमच्या सगळ्या लोकांचं अवघड चेक केलं. तर असं अवघड चेक करता करता संपूर्ण प्रत्येकाचा अवघड तिने चेक केलं. सांगितलं इथे दोष आहे, इथे दोष आहे, हा तुम्हाला आजार आहे किंवा ते तुमचं पोट बरोबर नाही, तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, तुमचं थिंकिंग ठीक नाही, तुम्ही एकाग्रचित्त होऊ शकत नाही, काय काय गोष्टी त्याच्या त्याचा जो दोष होता तो त्यांनी सांगितला. माझ्यावरती जेव्हा त्यांनी चेक केलं तेव्हा माझ्या गुडघ्यापाशी आलं, उजव्या पाहिजे गुडघ्यापाशी, आणि थांबल्या परत एकदा त्यांनी त्या उजव्या पाहिजे गुडघ्यापाशी आलं. मला त्यांनी विचारलं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही का उजव्या गुडघ्यामध्ये? काही नाही माझ्या काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला दिसतो हाताला कळतो म्हणाले. तो म्हणाला हो बरोबर आहे, आजपासून जवळजवळ 20 वर्षांपूर्वी माझ्या या उजव्या पायाच्या गुडघ्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ते ॲक्सिडेंट झालेला पाय व्यवस्थित झाला, पण तरीसुद्धा अतिशय जेव्हा थंडी पडते किंवा खूप चाल पडते त्याचा पाय गुडघ्यात दुखतो. तर ते त्यांना बाहेरनं आवडावरनं चेक करून कळलं. म्हणजे किती मोठी त्यांची उपकरणाने त्यांचा अभ्यास असेल पहा. 20 वर्षापूर्वी झालेला ॲक्सिडेंट तरी मला बाहेरनं चेक करून जायचं की तुमच्या गुडघ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, हा नॉर्मल नाही म्हणायचं. म्हणजे असं हे अवघडाचं शास्त्र आहे, एकदम प्रगत आहे, एकदम ॲडव्हान्स आहे. डॉक्टर डोरा व्हॅन नावाची एक जर्मनीची बाई होती, तिने याच्यावरती खूप सारं संशोधन केलं. तर डॉक्टर डोरा व्हॅनने माणसाच्या आवरामध्ये डोळे मिटायची आणि सांगायची. ती बघायची एका माणसाचं आवरा नीट डोळे उघडून नीट बघायची, तिथे डोळे मिटायची आणि सांगायची तुला हा त्रास आहे, तुला अमुक त्रास आहे, तुला अमुक गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, तू कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, तुझी हेल्थ बरोबर नाही, तू सारखा विचार करत राहतो. हे सगळ्या गोष्टी डोळे मिटून सांगायची. म्हणजे दिस वॉज समथिंग एक्सेप्शनल. काय ज्याला क्लारव्हायन्स म्हणतात, म्हणजे दिव्य दृष्टी म्हणतात, तशी त्यांना प्राप्त झालेली होती. अनेक वर्षांच्या साधनेने ते होतं. त्याच्यासाठी सात्विक माणूस राहिला की त्याला आपोआप त्याच्या डेव्हलपमेंट त्याची होत आहे. तशी ती डॉक्टर डोरा व्हॅन जर्मनीची बाई, तिला हे शास्त्र होत होतं. हे मुळात इंडियन शास्त्र आहे, हे भारतीय लोकांचं शास्त्र आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींना हे सगळं येत होतं, कळत होतं. आपल्याकडे सुद्धा कित्येक असे सिद्ध साधू लोक आहेत की ज्यांना हे गोष्ट कळतात, त्यांना ह्या गोष्टी कळायच्या. जसे की साईबाबा आहेत, सत्य साईबाबा आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत किंवा गजानन महाराज आहेत. ह्या लोकांना कळायचं. त्यांना ते माणूस बघितलं त्याचं बरोबर दिसायचं. जसंच्या तसं त्यांना सांगता येतं. तो माणूस ते फक्त बघायचे डोळ्याने आणि त्या माणसाला सगळी हिस्ट्री त्यांना कळायची आपोआप. असं हे शास्त्र आहे. आणि याच्यावर एवढी पुस्तकं आहेत, याच्यावरती जवळजवळ 23-24 पुस्तकं आहेत आणि ते सगळीच्या सगळी इंग्रजी भाषेत आहेत. सगळीच्या सगळी पुस्तकं इंग्रजी, मराठी भाषेत एकही पुस्तक नाही. मी त्यातली 21 पुस्तकं वाचली. 3 पुस्तकं आउट ऑफ प्रिंट आहे त्यामुळे मला मिळाली नाही, पण 21 पुस्तकं मी मिळवली, मागवली परदेशातून आणि प्रत्येक तेवढे पैसे देऊन ती पुस्तकं विकत घेतली, वाचली, त्याचा अभ्यास केला, त्याचा नोट्स काढला आणि त्याच्यानंतर त्याचं मराठी भाषांतर करून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्या पाठीमध्ये फार मोठी तपश्चर्या आहे. जवळजवळ 10 महिने हे माझं काम चाललेलं होतं. 10 महिन्यानंतर त्याला मूर्तरूप आहे. तर हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये कसं ते आवडा बघायचं, कसं आवडा इम्प्रूव्ह कसं करायचं, आवडाचं प्रोटेक्शन कसं करायचं, आवडाचं इम्प्लिकेशन शरीरावरती काय, मनावरती काय, विचारावरती काय, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात. आणि हे आवडं कसं बघायचं हे मी शिकवतो क्लासेस घेऊन. आतुरालयातर्फे मी पूर्वी त्यावरती क्लासेस घ्यायचो. मी 3-4 वेळा क्लासेसचे 54 दिवसाचे सेशन घेतलेले आहेत. माटिंग्याला घेतले आहेत, बोरिवलीला घेतले आहेत, पुण्याला घेतले आहेत, सांगलीला घेतले आहेत, अनेक ठिकाणी भरपूर संख्येने लोक यायचे. 20-20, 25-25, 30-30 लोक यायचे. मला काही प्रश्न विचारायचे, मी त्यांना उत्तर द्यायचो. ते कसं बघायचं त्यांना मी सांगायचो थिअरी, आणि काही गोष्टी त्यांना तुम्ही लिहून घ्या आणि बाकीच्या गोष्टी त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तर ह्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. म्हणजे कसं बघायचं, किती अंतर पाहिजे, डोळे कसे ठेवायचे, प्रकाश कुठून यायला पाहिजे, कसं कुणी बघायचं. आता इथे प्रत्यक्ष
एक प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला देऊन मी सांगतो की आवरण कसं बघायचं त्याचं एकच उदाहरण मी तुम्हाला देतो. अगदी सिम्पल आहे. हे तुमचे दोन्ही जे हात आहेत ना, ते हात असे एकमेकांच्या जवळ ठेवा, एक 3-4 इंचाचं अंतर ठेवा आणि प्रकाशाकडे असं बघा. एक टक बघत राहतो. दोन्ही हात जरा लांब ठेवा आणि एक टक त्या बोटांच्या टोकावरती बघत राहा. बोटांची टोकं जरा जवळ आहात आणि बोटांच्या टोकावरती बघा. म्हणजे खूप वेळ बारीक नजरेने निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की बोटावरती लांब झाले. त्या बोटावर पांढऱ्या रंगाचे काहीतरी आवरण आहे, ग्रे कलरचं. ते जे आवरण आहे तेच आवरण त्याची बॉडी बघा. हे प्रत्येक माणसाच्या भोवती असतं आणि हे संपूर्ण शरीराभोवती असतं. हे संपूर्ण शरीराभोवती असतं आणि विशेषतः खांदे, डोकं, मान याच्या पाठीमागे ते प्रकर्षाने दिसतं. आपण देवदेवताचे जे फोटो बघतो ना, त्याच्या पाठीमागे असं जे तेजोमय वलय असतं ना, त्याचे थोडं आवडा, तेच आवडा. त्याला मराठीत आपण आभार म्हणतात. आणि मराठी वाचकांना हे ज्ञान मिळावं म्हणून मी हे पुस्तक मराठीमध्ये लिहिलं. मला त्याला इंग्लिशमध्ये लिहिणं सोपं झालं, पण म्हटलं मराठी वाचकांना कसं मिळणार, आणि मराठी त्याच्यावर पुस्तकच नाही. मराठी भाषेत त्याच्यावर एकही पुस्तक नाही, सगळी इंग्लिशच आहे. आणि सगळी फॉरेनर लोकांनी लिहिलेली आहे. इंडियन माणूस कोणी नाही, एकही इंडियन माणूस नाही. म्हणजे आय एम सरप्राईज की एवढी पुस्तकं त्याच्यावर लिहिली आहेत, एवढं त्याच्यावर संशोधन झालं आहे, पण एकही पुस्तक मराठीत नाही. सगळ्या लोकांनी इंग्लिश भाषेमध्ये लिहिली. दुसरी गोष्ट, हे करताना अशी काही मोठी वेगळी साधना वगैरे असं काही नाही आहे. ते कोणीही शिकू शकतं. हे शास्त्र कोणीही शिकू शकतं. त्याला काही बंधन नाही आहे. मी आणखीन एक उदाहरण सांगतो. हे बोटांचं आता वेगवेगळं आहे. तुम्हाला दिसली तुमची बोटं थोडीशी वाढलेली आहे असं वाटतं, एलॉंगेटेड आहे असं वाटतं. ही बोटं त्याच्यापेक्षा थोडी लांब झाल्यासारखी वाटतात. लांब झालेली नसतात, बोटं तेवढी. पण हे जे बाहेर जे आवडतं, जे असं जे एक धुरकट असा जो बाहेर लेअर असतो त्याची थोडी आवडा, तो सगळीकडे असतो, सर्वांच्या शरीराच्या भोवती असतो. जे साधू महात्मे संत असतात त्यांची खूप मोठं एलॉंगेटेड असतं, खूप मोठं असतं. मला आठवतं स्वामी भूमानंद तीर्थ नावाचे केरळचे स्वामी आमच्याकडे आले होते. ते भगवद्गीतेवरती लेक्चर द्यायचे. ते येऊन व्यासपीठावर बसले की त्यांच्या पाठीमागे एकदम गाठ निळ्या रंगाचा पडदा होता, मोठ्याच्या मोठा, आणि ते नाव तिथे बसायचे. आणि ते जेव्हा भगवद्गीतेचं निरूपण करायला लागायचे ना, तेव्हा ते त्यांच्या पाठचं अवरं अक्षर मोठं होत जायचं. एवढं तरी मोठं व्हायचं, सुवर्णमय असं चमकायचं. म्हणजे फार मोठा अधिकारी व्यक्ती होता. ते केरळा युनिव्हर्सिटीचे एमई होते, फर्स्ट क्लास गोल्ड मेडलिस्ट होते. पण ते स्वामी झाले, त्यांनी काही नवसारात ते पडले नाही. ते भगवद्गीतेवरती निरूपण करत होते. ते आत्मसाक्षात्कारी ग्रस्त होते. त्यांना सेल्फ रिअलायझेशन झालेलं होतं. तो भगवद्गीतेवरती सुरेख लेक्चर द्यायचे. ते जेव्हा लेक्चर द्यायचे तर असं ते मागे दिसायचे. त्यावेळेला मला ते दिसलं तर आवाज ॲस्टॉनिश म्हणलं, काय एवढं आहे या माणसाचं, वा फॅन्टास्टिक. माझ्या बाजूला माझे कलिग, माझ्या बँकेचे डॉक्टर बबनराव पाटील, थोडंसं बाजूला बसले होते. मला म्हणा चंद्र आहे त्यांच्या पाठीमागे त्या पडद्यावरती काहीतरी चमकतं आहे. तिथं तुम्हाला दिसतं आहे? हो म्हणाले, मला दिसतं आहे. पण ते येतं जातं. तुला नाही येतं जातं, ते कंटिन्युअस आहे. तुम्ही नीट बघा, बारीक नजरेने बघा, ते कंटिन्युअस आहे. मग त्याच्या असं विशाल सुवर्णच्या पाठीमध्ये जेव्हा जोपर्यंत लेक्चर देत होते तोपर्यंत सतत ते चमकत होतं पाठीमध्ये. आणि नंतर जेव्हा लेक्चर पूर्ण झालं तेव्हा हळूहळू ते कमी झालं, थोडं कमी झालं. असे अनुभव तुम्हाला येतात. तुम्ही हे जर शिकलेलं असणार, तुम्हाला येत असेल तर येतं. तसंच आणखीन एक उदाहरण सांगतो. आम्ही त्यावेळेला पावल्याला राहिलो होतो. ते आमच्याकडे माझ्या एक स्टुडंट होती, तिचे वडील एका माणसाला घेऊन आले. ते उत्तर प्रदेशात राहणारे ग्रस्त होते, UPचे ग्रस्त होते. ते माझ्याकडे आले, म्हणाले एक पतपेढी संस्था स्थापन करायची आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये मेंबर व्हा. मी म्हटलं काही मी पतपेढीचा काही विचार केला नाही. मी स्वतः बँकर आहे, मी बँकेत काम केलं, मी त्याच्यात विचार केला नाही. म्हणाले तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा, ते पैसे कितीतरी पडले 3 वर्ष वाढतात. तर त्या माणसाचं जेव्हा मी आवडं बघितलं तेव्हा ते संपूर्ण डार्क आवडं झालेलं होतं. म्हणजे एकदम काळं चॉकलेटी काळं रंगाचं झालेलं होतं. लहान विषय काळ. मी सांगतो तुम्हाला, आता काय मला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही. ते जसं निघून गेलं
विद्यार्थीने ते तिच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही संध्याकाळी नाही या मला संध्याकाळी बोलवलं तेव्हा सांगितलं या माणसाच्या बरोबर तुम्ही राहू नका. हा मनुष्य तुम्हाला गोट्यात आणेल. तुम्ही ज्या पार्टीला घेऊन जाताना याच्याबरोबर तुम्ही राहू नका. नाही तरी म्हणाले मला त्याचं ते कमिशन देतात काही पर्सेंट मला ते देतात. म्हणजे या माणसाबरोबर तुम्ही राहू नका. हा मनुष्य फ्रॉड आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 1.5 महिन्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर तो मनुष्य ॲब्स्कॉन्डिंग झाला, नाहीसा झाला, भूल झाला, गुमशुदा. आणि कित्येक लोकांचे लाखो रुपये त्यांनी त्याच्यामध्ये पावर झालेले. आणि या माणसाच्या थ्रू जे यायचे त्यांनी यांना पकडलं. त्यांना तुम्ही त्याला आणलं होतं, आम्ही म्हणून पैसे भरले होतो, आम्ही तुम्हाला ओळखतो, आता आमचे पैसे द्या. म्हटलं मी तुम्हाला तेव्हाच नाही बोलतो या माणसाबरोबर जाऊ नका, डेंजरच माणूस आहे. त्या अशा गोष्टी औरामुळे घडतात. अशा गोष्टी औरामुळे घडतात. औरा बनण्याच्या आणखी एक अतिशय सोपी ट्रिक घेतली पण मी तुम्हाला सांगतो की आपण कमी घरात करू शकतो. तुम्ही कोणीही करू शकता घरी. आपण बाथरूममध्ये जाऊन जेव्हा आंघोळ करतो आपला बाथरूमचा दरवाजा बंद असतो. आपण जेव्हा आंघोळ करतो आंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा आरशात बघतो त्यावेळेला आरशावरती बारीक बारीक असे गवा बिंदूसारखे जमलेले असतात. उष्णतेमुळे त्या वाफेचे ते जमलेले असतात. आणि त्याच्यात जर तुम्ही तुमचा चेहरा बघितलात ना तर तुमच्या पाठचा आवडत पण क्लिअर तुम्हाला दिसतं. व्हाईट लाईन दिसतं. हां, हे तुम्हाला ॲक्युरेट दिसतं. हे अगदी सोपा सिंपल उपाय आहे. हा तुम्ही घरी करून बघा, तुमच्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुम्ही काही जप केला किंवा काही ध्यानधारणा केली किंवा काही स्तोत्र म्हटलं किंवा काही मंत्र म्हटलं किंवा काही पूजा केली, देवा नमस्कार केला, पूजा केली, काही स्तोत्र म्हटलं आणि जर आरशात जाऊन बघितलं तर तुम्हाला ते एवढं ब्राईट झालेलं दिसतं, ते मोठं झालेलं दिसतं, ते प्रकाशमान झालेलं दिसतं, स्वच्छ दिसतं. याच्या उलट तुम्ही एखादा खोटं बोललात, एखादी गोष्ट फसवलं कोणाला किंवा खोटं बोललात तर लगेच त्या औरावरती इफेक्ट होतं, औरा लगेच शेडेड होतं, वाईट दिसतं, स्वच्छ राहत नाही. ते जे पांढरं शुभ्र स्वच्छ औरा असतं ते साधनेने ते वाढत असतं, काहीतरी काही असतं. तर अशा रीतीने तुम्हाला हे घरी आपला होता पण बघता येईल. आणि हे बोटाचं सांगितलं तुम्ही कुठेही करू शकता. बसायच्याकडे 2-3-4 मिनिटांनी बाळ काही त्याच्यावर सूक्ष्म लागण्याची कळतं. त्याच्याशिवाय दुसरं हे बघण्यासाठी थोडे डोळे बारीक करायचे, तुमची बारीक डोळ्याने बघायचं, तुम्हाला एकदम क्लिअर दिसतं. 2-3 मिनटं तुम्ही बघितलं व्यवस्थित दिसतं. हे बघण्यामागचा हेतू काय? आपण आपलं स्वतःचं एवढं बघू शकतो, त्याला काही प्रश्न नाही. आणि तुम्हाला एकदा त्याची प्रॅक्टिस झाली की तुम्ही तर दुसऱ्याचं पण बघू शकता. जेव्हा तुम्हाला बघण्याचं कळलं कसं बघायचं ते तुम्ही त्या सीधा आधारित बघू शकता. 1970 सालानंतर आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 56 वर्षांमध्ये शेकडो लाखो हजारो माणसं, कोट्यावधी माणसांचे औरा मी बघितली. मग तसं ती सवय लागली. तर मनुष्याला की त्याचा औरा बघायचं. मनुष्य कसा आहे, सच्चाई की झूठ आहे, मनुष्य कसा आहे, हेल्दी आहे की नाही, त्याची पण उदाहरणं या पुस्तकातून लिहिली आहेत. 2-3 उदाहरणं इतकी आउटस्टँडिंग आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही वाचवाल तेव्हा तुम्हाला कळेल. त्यातलं एकच उदाहरण मी सांगतो, ते सांगण्यासारखं आहे म्हणून सांगतो. 2013 साली माझ्या बँकेत एक पांढरा सूट घातलेले, सूट पूर्ण पांढरा सूट, ब्रिटिश सूट घातलेले, पांढरा टाय, पांढरे बूट असे घातलेले ग्रस्त आले. साहेबांच्या केबिनमध्ये बसले होते. साहेबांनी मला बोलवलं, मला म्हणाले की हे जरा त्यांचं बघायचं की बॅलन्स शीट वगैरे बघा. मला अतिशय उत्तम आहे, यांना आपल्याला लोन द्यायचं. मला किती लोन द्यायचं आहे? म्हणाले आता 2.5 कोटी लोन पाहिजे, 2.5 करोड, 2.5 कोटी लोन पाहिजे. मी एकदा त्या माणसाला मी आणि साहेब असे समोरासमोर होतो, तर ते ग्रस्त ते बदलत होते डोक्यावर. मी एकदा त्यांना वरपासून खालपर्यंत बघितलं. मागच्या बाजूने त्या केबिनमध्ये मागेला लाईट येत होता, मला नीट त्यांच्या व्यवस्थित दिसत होतं. बघितलं, मी काही बोललो नाही. मला म्हणाले याचं प्रपोजलाचं स्टडी करा. मी घेऊन गेलो पेपर. तर बघितलं पेपर्स उत्तम, प्रॉफिट अँड लॉस एक्सलंट, बॅलन्स शीट एक्सलंट. काही महिन्याचं प्रपोजल करा. म्हणजे मी प्रपोजल करीन पण मी रेकमेंड नाही करा. मी ते ग्रस्त निघून गेल्यानंतर परत साहेबांच्या केबिनमध्ये गेलो आणि साहेब या माणसाला लोन देऊ नका.
हिज इंटेग्रिटी इज नॉट गुड, तुम्ही याला लोन देऊ नका. पेपर्स मध्ये गो बाय द पेपर्स. म्हणजे चुकतो नाही सगळे, पण पेपर काय कोणी मनुष्य बदलू शकतो. एवढं उत्तम प्रपोजल आहे, 2.5 कोटीचा ॲडव्हान्सेस त्यांना पाहिजे. बँकेला खूप सारा प्रॉफिट होईल. तू प्रपोजल कर. म्हणजे मी प्रपोजल करेन, पण मी रेकमेंड करणार नाही. ठीक आहे, तू नको रेकमेंड करून मी करेन. आणि मी प्रपोजल बनवून दिलं त्याला. साहेबांनी ते रेकमेंड करून वरती पाठवलं. कारण 2.5 कोटीचं त्यांच्या लिमिटमध्ये नव्हतं, त्यांचं दोन ऑफिसर सँक्शनमध्ये होतं. त्यामुळे वरती गेलं, वरून त्यांनी मॅनेज केलं त्या माणसाने आणि लोन सँक्शन करून आले. आणि 1 वर्षानंतर, 1.25 वर्षानंतर तो अकाउंट NPA झाला, नॉन परफॉर्मिंग ॲसेट झाला आणि 2.5 कोटी रुपये बँकेचे. त्यावेळेला आमच्या साहेबांनी सांगितलं की त्यावेळेला त्याला देऊ नको असं का म्हणाला, तू आता सांग मला. त्याचं अवघड सगळं चिकरचं दिसत होतं. म्हटलं म्हणतात 15 दिवस जरी घातला असला की तो चिकर आहे म्हणे, म्हणून मी तुम्हाला देऊ नका सांगितलं. म्हटलं मी हेही सांगितलं की मी रेकमेंड नाही करत. तुम्हाला मी रेकमेंड करून पडतो आता तो NPA झाला, 2.5 कोटी रुपये देऊ. त्यामुळे साहेबांचा प्रमोशन पण झालं नाही, त्याला दुसरं प्रमोशन मिळालं नाही. तर मी आपल्या मुलीचे रेकमेंड करायला त्यांना ओळा बरोबर नाही. साहेबांना सांगितलं आवडलं नाही, ते नंतरला केलं ना. ते आता तेव्हा सांगितलं म्हणून मी नाही म्हणतोय. असं सांगितलं तर आवडला लोकांचा याचा विश्वास आहे. आता जेव्हा त्यांना सांगितलं आणि मी असं सांगण्यासाठी नाही म्हणतो, ते मला तेव्हा मला सांगायचं असं कारण मी तेव्हा तुम्हाला म्हटलं एवढंच सांगितलं कारण देऊ नका, देऊ नाही का हा तुमचा फ्रॉड आहे. असं नाही, बरोबर एक 2.5 कोटी रुपये बँकेचे देऊ. अशा गोष्टी एखादा मनुष्य आजारी आहे तर तो राहील का जाईल, त्या माणसाचा अवलंबून हॉस्पिटलमध्ये लोकांना बघायला जातो, पेशंटना बघायला जातो, हा बरा होईल ते सांगा. हे आवडाची प्रॅक्टिस असल्यामुळे त्याला कसं बघायचं ते माहीत झालं आहे. ते बघतो ते कारण आता एक महिन्यापूर्वी शहा नावाच्या एका ग्रस्तांचं मी रेडी ट्रीटमेंट करत होतो. रेडी मास्टर पण आहे, जमीन ट्रीटमेंट करत होतो. तर त्यांच्या मिसेसची नाव द्यायच्या की माझ्या मित्राचा ऑर्डर करा, बघा ट्रीटमेंट करा, माझ्या मित्राचा ऑर्डर कशा होता. त्यामुळे रोज त्यांचा फोटो पाठवला. ओके आणि एक दिवस मला ते एवढं शॉर्ट डिक्लेअर झालेलं दिसलं, अजिबात एवढं शून्य झालेलं. मी अंकलेला फोन करून सांगितलं असतं अंकलही खरं नाही, 1-2 दिवसाची सोबती आहे, तुम्ही काय सांगता, मनाची तयारी ठेवा, वीरला सांगा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुम्ही सांगितलं तेवढं आपल्यापर्यंत या गोष्टी वॉक करा. ही खूप काही सायन्स आहे, ग्रेट सायन्स. याच्यावर विश्वास ठेवा, याचा करा. त्याच्यात काही उदाहरणं पण मी दिलेली आहेत, कसं बघायचं ते दिलं आहे, कसं प्रोटेक्ट करायचं. एक साधी सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथे खूप आवडणारी माणसं असतात, तिथे जे डॉक्टर्स असतात, तिथे ज्या सिस्टर्स असतात, जे वॉर्डबॉय असतात, टिकाऊ डॉक्टर असतात, सिनियर डॉक्टर्स असतात, त्यांचं आवडत नाही. तिथे तुम्ही जाऊन आलात ना तर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला काय गोष्ट आहे. तर ही मनावरती जो इफेक्ट होतो ना, त्या इंडायरेक्टली आवडावर इफेक्ट होतो. कारण ह्या लोकांची मेंटॅलिटी पूर्णपणे निगेटिव्ह झालेली असते. त्या लोकांची मानसिकता पूर्णपणे निगेटिव्ह झालेली असते. आणि याला माहिती आहे आता काही वैद्य होईल कारण पाणी द्यायचं त्याचं काय, ही जी मेंटॅलिटी असते ना त्यामुळे तुमचं आवडं पण खराब होतं. मी जेव्हा एखाद्या माणसाला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून आला तुम्हाला कळलं या माणूस क्रिटिकल आहे की तसं ठीक नाही, तर त्यावेळेला घरी आल्यानंतर मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचं. घरी आल्यावर मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचं. माळीमध्ये मीठ टाकायचं लोकांचे गव्हाच्या टाका आंघोळ करायचं. खडे मीठ म्हणजे निगेटिव्हिटी निघून जातो. खडा मीठ नाही, कुठलंही मीठ. पण त्यांनी नेहमी प्रॅक्टिस ठेवली तर बरोबर नाही. स्मशानात गेलं किंवा हॉस्पिटलमध्ये गेलं किंवा कधी कोर्ट मॅटर्स असतात, कोर्टात लोक जातात, तर कोर्टाचं वातावरण काय असेल
पोलीस स्टेशन तर त्यावेळेला तिथून आल्यानंतर दुधाच्या पाण्यात फील घालायचं वेगवेगळे आपलं जे लिक्विड होतं ते खवळ या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याशिवाय काही असे काही प्रकारची सेंट असतात इसेन्स म्हणजे आपण अत्तर वगैरे लावतो. आता आपण म्हणतो अक्कलकोट स्वामींना हिना अत्तर फार आवडतं, हिना अतिशय त्यांना आवडतं. ते हिना अत्तर जर तुम्ही लावलं म्हणून लावलं तुम्ही दिवसभर तुम्ही फ्रेश राहता. तिथे जे त्याचा जो इसेन्स आहे त्याचा तुमच्या अंतर्मनावर परिणाम होतो आणि त्याने तुमचा अवरव डेव्हलप होतो, त्याने तुमचा अवरव प्रोटेक्ट पण होतो. म्हणून बाहेर तुम्ही बाहेरगावीकडे जाताना थोडासा तरी ते अनुभव मिळून जाईल. परफ्यूम म्हणा, अत्तर म्हणा, तुम्हाला बाहेरचा त्रास होतो. बाहेरची जी निगेटिव्हिटी असते ना ती तुम्हाला अजिबात तुमच्याकडे येत नाही. परफ्यूम एरवी सुद्धा तुम्ही परफ्यूम थोडा वापरा, सेंट वापरा, काही चंदा म्हणा, काही म्हणा, पण त्यामध्ये निगेटिव्हिटी त्याच्याशिवाय अवरव प्रोटेक्ट करण्यासाठी काही पद्धती आपण सांगतो. दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्ही सांगतो. ही मिठाची गोष्ट मी सांगितली. त्याच्याशिवाय क्रिस्टल असतो ना, व्हाईट क्रिस्टल पांढरा तो क्रिस्टल डोक्यावर घ्यायचा, वरती डोक्याचा धरायचा आणि संपूर्ण शरीरावरती 3 वेळा फिरवायचा गोल गोल. क्रिस्टल धातूचा असतो, प्लास्टिकचा असतो आणि कुठलाही क्रिस्टल आपल्या स्वतःवरती 3 वेळा फिरवायचा आणि पाण्यात बुडवायचं. क्रिस्टल पाण्यात बुडवायचं. जी काय निगेटिव्हिटी तुमच्याकडे असते ती आपोआप सगळी निघून जाते, सगळी निगेटिव्हिटी जाते. हा क्रिस्टलचा उपाय तो सोपा आहे आणि तुम्ही तो घरी करू शकता. एका सुताला तो क्रिस्टल बांधायचा, स्वतःमध्ये 3 वेळा फिरवायचा क्लॉक वाईज घड्याळाच्या दिशेने पाण्यामध्ये उडवायचा. आपोआप तुमची निगेटिव्हिटी. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, शेकडो गोष्टी आहेत. मी खूप गोष्टी दिल्या आहेत त्याच्यात. हे वेगवेगळे त्याच्यात उपाय दिले आहेत की जे आपल्याला प्रोटेक्शन म्हणून, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणून, आपल्याकडे निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून, आपलं अवरण नीट राहावं म्हणून त्याच्यासाठी दिले आहेत. आणि साधी उपाय आपण ज्या दिवशी देवाकडे विश्वा लावतो ही एवढी साधना जरी तुम्ही रेग्युलरली केली तर त्यावेळेला काही काही मंत्र म्हटला, काय राममंत्र म्हटलं, काय आपल्याला येत असलं शुद्ध म्हटलं, त्याने सुद्धा तुमचा आपोआप इम्प्रूव्ह होतो. मला एक विद्वान ग्रसर होते, त्याचं नाव नागराज. ते ग्रस्त त्याला वेद संहिता सगळं संपूर्ण पाठ होतं, सगळे वेद सगळे संहिता सगळं त्याचं पाठ होतं. तर ते रोज सकाळी 2:30 वाजता उठून ध्यान लावणार मंत्रावर जवळजवळ 83-84 वर्षाचे ते ग्रस्त होते. सावळ्या रंगाचे, फेअर कॉम्प्लेक्शन पण आहे, लौकिक होतं. विचार तुम्ही काय करता? काही नाही म्हणाले, मी रोज 2:30 वाजता उठतो, आंघोळ वगैरे करतो, 3 वाजता म्हणाले मी मंत्र म्हणायला सुरुवात करतो. तो 10:30-11पर्यंत माझं सगळं मंत्र मी कंटिन्युअस म्हणालो. मध्ये फक्त 2-2.5 तास झाल्यावर मी थोडा कॉफी पितो, परत म्हणायला लागतो. 3 वाजल्यापासून 11-11:30पर्यंत ते मंत्र म्हणायचे. सगळं पाठ, वेद पाठ, संगीता पाठ, सगळं पाठ. हा एवढं त्या माणसाचं होतं. ते त्यांच्याकडून मी वेदविद्या शिकतो. वेदाक्षर मी त्यांच्याकडून शिकतो. त्याच्याशिवाय आपण जेव्हा एखाद्या माणसाबरोबर फिरायला जातो, एखाद्या मित्राबरोबर फिरायला जातो, त्या मित्राबरोबर फिरायला जाताना तुम्ही नेहमी त्या माणसाच्या उजवीकडे राहा. त्या माणसाच्या उजवीकडे तुम्ही राहा. तुम्ही उजवीकडे राहिलात की त्याच्याकडे सारी पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळते. तर तुमच्या लोकांमध्ये कॉर्डिनेशन राहतं. तुम्ही जर त्याच्या डाव्या बाजूला बसलात तर तुम्हाला आपोआप निगेटिव्हिटी देत असते. तशी पण काही दुसऱ्यावर फिरायला गेला तर त्याला तुमच्या डाव्या हाताला ठेवा आणि तुम्ही उजव्या हाताला. आपोआप त्याच्यात तुम्ही पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येते. तुमच्या लोकांमध्ये घनिष्ठ मुक्ती होते, खूप फ्रेंडशिप होते, मतभेद वगैरे होत नाही. ह्या बारीक गोष्टी आहेत, त्याच्यात मी दिलं आहे त्याच्यात.
दोन प्रेमी माणसं, दोन प्रेमळ माणसं यांचं एकमेकांवर प्रेम आहे, मुलगा मुलगी आणि स्त्री पुरुष जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा पुरुषाजवळ असतं ते इन्स्टेंट होतं, बाईजवळ आहे ते मागे जातं. आणि जर त्या दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन असेल, त्या दोघांमध्ये एकमत असेल, त्या दोघांमध्ये खरं प्रेम असेल तर त्या दोघांचे ऑर्डर एकमेकांना मिक्स होतात, एकाच ऑर्डर तयार होतं. आणि जर त्यांच्यामध्ये वितुष्ट असेल, त्यांच्याकडे काही मतभेद असेल, त्यांच्यामध्ये काही एक्सपेक्टेशन असतील वेगवेगळ्या, त्यांच्या गोष्टी होणाऱ्या नसतील, त्यांची ऑर्डर विभक्त होतात एकमेकांना. हे साऱ्या गोष्टी अशा एक एक बारीक त्याच्यानंतर आपण भाज्या खातो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा सुद्धा परिणाम आपल्या आवरावर होतो. बटाटा आहे त्याच्यामध्ये निळ्या रंगाची ऊर्जा आहे. अशा दुसरे एक पालेभाजी आहे टाकळा, तर टाकळ्यासारखी जी भाजी आहे त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं एनर्जी तुम्हाला मिळते. ते टाकळा दिसतो हिरवा, आजी काळपट होते ते, त्यामुळे पिवळ्या रंगाची सगळ्याचा पिवळा आवडत जसं निघतो. अशी पण माहिती मी या पुस्तकात दिली आहे. मला एक प्रश्न आहे की आपण जे असतं ना, आम्ही डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये डायबिटीसच्या ट्रीटमेंट तुम्ही बनवतो, त्या सकाळी नंतर एक भाजी मेथी वगैरे वगैरे असं जिवंत वस्तू खावं त्याचा ओढा जातो असं म्हणतात. कारण शिजवलं खाऊन त्या कितपत एक्झॅक्टली खरं आहे. तुम्ही जेवढ्या कच्च्या वस्तू खाल ना तेवढ्या त्यातलं जीवन तुम्हाला डायरेक्ट म्हणून जातो. ते तुम्ही शिजवलं, उकळवलं, काही त्याचा काढा केला तर प्युरिटी थोडी कमी होते, ओढाच कमी होऊन जिवंत वस्तू हो जिवंत वस्तू अगदी बरोबर. आणि मला आठवतं की माझं जो कोचिंग जमशेदपूरला होतं तर माझं जंगलात गोष्टी मिळाल्या. जवळजवळ 5.5 वर्ष राज्यातील जंगल. तिथे आदिवासी लोक काय करायचे, त्यांचं जे घर होतं ना त्याच्या घराच्या बाहेर संपूर्ण झोपड्यात, म्हणजे घर म्हणजे काही झोपड्यात त्या झोपड्यांच्या बाहेर तुळशीचं कंपाऊंड आहे. तुळस असते ना त्या तुळशीचं कंपाऊंड आहे. अगदी गरीबात गरीब, किती गरीब आदिवासी असेल ना तरी त्याच्या घरामध्ये तुळशीचं कंपाऊंड. हा काय प्रकार आहे, प्रत्येक गावात आपल्याला तुळशीचं कंपाऊंड. तेव्हा या तुळशीमुळे निगेटिव्हिटी येत नाही, तुळशीमुळे आपल्याला येत नाही, त्रास येत नाही, निगेटिव्हिटी पण येत नाही, निगेटिव्हिटी अजिबात येत नाही. आणि म्हणून त्यांची मुलं एवढी लहान लहान उन्हात खेळत असतात, पावसात भिजतात, वाढलेले करतात, अंगावर कपडे पण नसतात, काही त्यांना होत नाही, ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही, काय. पाणी सुद्धा शुद्ध पाणी वापरतं. नदीचं पाणी असं ते भरून देतात, कारण नदीचं पाणी कधी खराब नाही होत, कारण ते वाहतं पाणी असतं, त्यामुळे स्वच्छ राहतं. अशा किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी सगळे प्रकार दिले. त्याच्यासाठी लागणारे मंत्र काय आहेत ते पण त्याच्यामध्ये दिले. त्याच्यामध्ये रंग कुठले वापरायचे, रंगांवरती डॉक्टर भट्टाचार्यजी नावाच्या एका माणसाने कलर थेरपी नावाचं पुस्तक लिहिलं. जवळजवळ 360 पानाचं पुस्तक आहे. इतकं अफलातून पुस्तक आहे ते. त्याच्यात कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सहज करणं शक्य आहे की इझिली, त्या तुम्ही जरूर वाचा. त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये केला आहे की कुठल्या रंगाला काय करायचं, कुठल्या रंगाला काय वापरायचं, कुठल्या कारखान्यात तुम्ही वापरू शकता. तुमच्या आवरामध्ये ज्या रंगाची डेफिशियन्सी असेल, ज्या रंगाची तूट असेल, जो रंग कमी असेल, ज्या रंगाची डेफिशियन्सी असेल त्या रंगाचे कपडे तुम्ही वापरा, त्या रंगाचं पेन वापरा, त्या रंगाच्या पाण्याच्या बाटल्या वापरा, प्लास्टिकच्या रंगाच्या त्या रंगाच्या बाटल्या वापरा, काचेचं बाटल्या काचा त्या रंगाच्या वापरा, त्या रंगाच्या बेडशीट वापरा, त्या रंगाचे दिवे लावा, त्या रंगाचे औषधं करा, त्या रंगामध्ये काही असेल त्या ते पदार्थ तुम्ही खा. म्हणजे आपोआप तुमचं त्या रंगाची डेफिशियन्सी तुमची निघून जाते आणि तुमचा आवडा आपोआप निघून येतो. जेव्हा तुमचा आवडा निघून होतं खूप साऱ्या गोष्टी म्हणजे नमूद केल्या आहेत. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती मेहनत घेतली, किती उपाय घेतले. मराठी वाचकांनी तुम्हाला पुस्तक तर मोठे उपकार केले, केले खरंच मराठीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही म्हटलं मला इंग्लिश सांगण्यापैकी आणि हे कोरा जे आहे ना, हे सायन्स आपलं शास्त्र खूप मोठं आहे, पण जगासमोर आणण्यासाठी आपण ते मांडलं पाहिजे. आणि आपलं शास्त्र असं महत्त्व लोकांना, कारण जशी गोष्ट कसं आहे की हे जे आध्यात्मिक आहे ना ते तुम्हाला भौतिक देतं, म्हणजे तुम्हाला सुख देतं, आरोग्य देतं, पैसे देतं. हे लोकांना पटत नाही. लोक फक्त त्या भौतिक गोष्टीच्या म्हणजे पैशाने पडतात. पैसे पडण्यासाठी तुमचा हा बेस सांगा तर पैसे आपोआप येतात. हे लोकांना पटवून दिलं पाहिजे आपलं काम. आणि ब्रह्मविद्यात मात्र
स्वर्ग बापूकडे गेलो याच्यात नाहीये. रंग आपल्या मनातच आहे. सगळीजण आनंदी झाली की ते स्वर्ग आहे. ते हिंदू कसं बोलायचं करायचं ना ते सुद्धा त्याच्यामध्ये वेगळं आहे. की काही स्तोत्र असतात, काही मंत्र असतात, तुपाचा दिवा असतो देवाजवळ लावतो, तुपाचा निराजी नामक दिवा असतो. पण त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होत असतो. त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कळत नाही, पण त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर आपोआप होत असतो. आपोआप होत असतो. आणखी तुम्हाला काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला विचारा, मी सांगेन. माझं जे काही थोडंफार ज्ञान आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन. तुम्ही सांगितलं माहिती नव्हती ती माहिती मला आहे. नाही, खूप सारे इव्हन भाज्या आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण खाल्ल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडून गेलेल्या आहेत. आता काही इलाज नसेल, पैसे घेऊन पळालेले लोक फोटोवरनं ओरा ओळखता येतो का? फोटोवरनं एखाद्याच्या हो हो ओळखता येतो. कुठं जर अलीकडच्या पंचायती तिथे ते शाळेचं सांगितलं ना उदाहरण तिथे फोटो जेव्हा मला पाठवला त्यांना सांगितलं आमचा आता हात थोडा नाही ते एकदम विचारले होते मुलाला एकाला पाहिलं सांगा आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला इव्हन नवरा बायको अशी दोन म्हणजे मुलगा मुली मॅरेज मॅचिंगसाठी पण मला घेतात त्याच्यात सुद्धा मी ते अवरोध होतो ही मुलगी चांगली आहे या मुलीशी करा किंवा हा मुलगा चांगला आहे तरी करा किंवा हा मुलगा चांगला नाही ही करू नका त्या लोढ्यामध्ये आमच्या आई आहे त्यांच्या मुलीसाठी प्रपोजल आला तर त्यांनी मला त्या मुलाचा फोटो पाठवला आणि त्याच्या मुलीला गौरीचा म्हणतात ते दोन्ही बघितल्या म्हटलं ह्या माणसाची लग्न करू नका मला काय सांगतात सगळे ह्या माणसाची लग्न करू नका ह्या माणसाचं इन्कम ठीक नाही तुम्ही त्याला इन्कम टॅक्सचा रिटर्न दाखवायला सांगा इन्कम टॅक्सचा रिटर्न दाखवायला तयार नाही कुठला असा वेळा माणूस आहे की आपल्यापेक्षा जास्त इन्कम दाखवेल असं म्हणे आहे वेळा नाही उलट लोक कमी दाखवतात टॅक्स वाचण्यासाठी म्हणजे आला की नाही तर बिझनेस सगळा वडिलांच्या नावाने याच्याला काय या माणसाचं इन्कम टॅक्स बघा हे आवडवलं किंवा पंजाबला मुली आहेत संख्येत त्याच्याकडे 3 प्रपोजल आले 3 प्रपोजल म्हणजे एक मुलगी होती ती म्हटलं ह्या मुलीची अजिबात करू नका त्या मुलीचा काही बाहेरचे अफेअर आहे दुसऱ्या 2 मुली आल्या त्याच्यात म्हणजे ही जी मुलगी आहे तिसरी सांताक्रूजला राहणारी तिच्याशी तुमचं लग्न करा मुलगी छान आहे ती ग्रॅज्युएट आहे तिला नोकरी पण चांगली आहे आई आणि तिला घरी नाही तिला तुम्हाला जर काही हुंडा पैसे वगैरे असेल तर एवढं मिळणार नाही पण मुलीला उत्तम नोकरी आहे आता 5,000 पगार आहे ग्रॅज्युएट आहे दुसऱ्या चांगली आहे आई आणि तिला मुलगी चांगली होती म्हटलं सांगा आणि योगायोग म्हणजे त्याच्या मुलाला सांगितलं मग तीच मुलगी आवडली मला बोलावलं होतं हा विषय एवढा आहे की आपण गप्पा किती याच्यावरती बोलू शकतो आणि अनएंडिंग आहे. नॉर्मल प्रश्न आहे अगदी नॉर्मल की घरी आपण आता मोलकरीण पुसते जमीन पण ती नेहमी म्हणते की ताई एक चमचावर मीठ पण याला घरमध्ये घालून द्या तर ते मीठ आपले हे आता लिनोनियमच्या वगैरे हे असतात टाईल्स तर मग तुम्ही म्हटलं की बाबा त्याचं काय म्हणजे स्क्रॅचेस वगैरे आले तर मिठामुळे नाही येत मग बघा तुम्ही द्या पण ते मीठ तुम्ही म्हणाली की नजर लागत नाही ना घराला म्हणून ते खरं आहे का खरं आहे किंवा आपण का पूजा करतो ना तर मला सांगायचं की थोडंसं मी त्याचं त्याच्यासाठी आमच्या ब्रह्मविद्या साधक आमच्या वैदिक विज्ञान जे आहे संशोधन संस्था त्याच्यातर्फे गार्ड म्हणून एक मिळतं गार्ड कीपर ते कीपर म्हणून आहे ते कीपर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात बघायचे मी आज दिली जवळजवळ 2-3 वर्ष ते रेग्युलरली घालतो आंघोळीच्या पाण्यात एक चमचावरती घालायचं आपोआप फ्रेश वाटतं मी त्याची ॲडव्हर्टाईजमेंट पण केलेली आहे सरांचा व्हिडिओ आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजकाल काय झालं आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे PhD सगळे जे आहेत त्यामध्ये खूप काही मोठं असं वाटतं आपल्याला ज्ञान आहे वगैरे पण एक बेसिक प्रश्न आहे की घरातला उंबरठा या संदर्भातलं थोडंसं घ्यायचं घरातला जो उंबरठा आहे ना हा बऱ्याच गोष्टी सांगून जातो आणि बऱ्याच उंबरठा लाकडाचा असावा का साधा त्याचा सारवानी आहे
शक्यतो दगडाचा असावा. दगडाचा. दगड नसेल तर सागवानी लाकडाचा असावा. अच्छा. कारण पूर्वी सागवानी लाकडाचेच उघडले होते, पण दगडाचा असलेला सगळ्यात चांगला. टोल चालू असतो ना. आणि दुसरी गोष्ट अशी की घराच्या बाहेर आपण जी रांगोळी काढतो त्या रांगोळीमध्ये सुद्धा बरीच सारी निगेटिव्हिटी निघून जाते. ठीक आहे. त्याच्याशिवाय आमच्याकडे गाड म्हणून एक आहे, ते पण आम्ही उंबरठा जाऊन पुसतो. त्याच्यावर 4 लेम टाकतो आणि त्याने उंबरठा पुसून टाकतो. त्याने सुद्धा निगेटिव्हिटी बाहेरच्या आत येते. रांगोळी म्हणजे रांगोळी स्टिकर लावले जाईल का नाही, खरंच रांगोळी नाही, काढली रांगोळी पाहिजे? खाली काढायची. रांगोळी. अच्छा. खाली रांगोळी. पांढरी पांढरी इव्हन त्याच्याशिवाय चालेल, वेळ- घरात कांदा असतो, कांदा तो कधीही कांदा दुसऱ्याच्या दृष्टीस पडेल असा ठेवायचा नाही. घरात कांदा असेल तर तुम्ही झाकून ठेवा, तो पिशवीत ठेवा, तो ड्रॉवरमध्ये ठेवा, कुठल्यातरी खाली ठेवा, तो दिसता कामा नये. कारण बाहेरच्या माणसाला जो कांदा तो दिसला तर त्याची संपूर्ण निगेटिव्हिटी आपल्या घरात येते. त्याला कांदा कधीही बाहेर ठेवायचा नाही. कांदा कधी लपून ठेवा, कांदा तो पिशवी घालून ठेवायचा किंवा ड्रॉवरमध्ये ठेवायचा, दिसणार नाही असं ठेवा. म्हणजे काय काही काही गोष्टी धन्यवाद. धन्यवाद. मी बऱ्याच पैलूंना टच केला आहे. तर लोलकाला टच केला आहे. लोलक विज्ञान आहे, त्याचा काही भाग आहे. त्याच्या प्युरिटी कशी करायची त्याच्यासंबंधी आहे, प्रोटेक्शन कसं करायचं त्याच्यासंबंधी आहे, इम्प्रूव्ह कसं करायचं त्याच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी घेतो. तुम्ही वाचावं. आपल्या मराठी वाचकांसाठी ते मराठीत लिहिलं आहे. आता काही इंग्लिशमध्ये मी सहज लिहू शकतो. इव्हन इंग्लिशमध्ये मला सोपं पडलं असतं. पण मराठी एकही पुस्तक नाही. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट वाटली. 24 पुस्तकं सगळी फॉरेनमध्ये सगळे इंग्लिशमध्ये आहे. म्हणून हा प्रपंच केला की आपल्या मराठी लोकांना वाचता यावं, त्यांना हे ज्ञान मिळावं, त्याच्यासाठी हा थोडासा खालीचा प्रयत्न आहे. नाही, very good. खूप चांगलं आहे. काही मोठा आहे. आपल्याला आभार. आता थोडा अल्पोपहार करून